नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजच्या या खास रिपोर्टमध्ये देखील आपलं स्वागत आहे. तर आजच्या खास रिपोर्टचा विषय आहे राहुल गांधी यांनी विधान भवनात काल केलेलं वक्तव्य. तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदी यांच्या सरकारचं संसदेचं पहिलं पावसाळी अधिवेशन सुरू झालं. या अधिवेशनाचा कालचा 6वा दिवस. या दरम्यान कालच्या लोकसभेत चांगलीच खडाजंगी झालेली पाहायला मिळाली. काँग्रेस खासदार तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी चक्क भगवान शंकराचा फोटो घेऊन काल संसदेत दाखल झाले. त्यांनी भगवान शंकराचा फोटो हातात घेऊन केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. सत्य, अहिंसा आणि धाडस हेच आमचं हत्यार आहे. शिवशंकराचं त्रिशूळ हेच आमचं अहिंसेचं प्रतीक आहे, असं राहुल गांधी यांनी संसदेत सांगितलं. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणावेळी लोकसभेत कुराण आणि गुरु नानक यांचा देखील फोटो यादी दाखवला होता. राहुल गांधी यांच्या भाषणावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला आक्षेप नोंदवला. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाच्या आधी भगवान शंकराची मूर्ती दाखवली. त्यांच्या या कृतीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आक्षेप नोंदवला. नियमानुसार हे योग्य नाही, असं ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांना सूचित केलं. यानंतर राहुल गांधी यांनी आपलं भाषण सुरू केलं. मी या फोटोच्या माध्यमातून काही सांगू इच्छितो. शिवशंकर यांच्यापासून कधीही निर्भय राहण्याची शक्ती मिळते. भगवान शंकराकडून आपल्याला सत्यापासून कधीही मागे हटू नये अशी प्रेरणा मिळते. भगवान शंकराच्या डाव्या हातातील त्रिशूळ हे अहिंसेचं प्रतीक आहे. हे त्रिशूळ जेव्हा उजव्या हातात असतं तेव्हा ते हिंसेचं प्रतीक असतं. सत्य, धाडस आणि अहिंसा हेच आमचं संबळ आहे, असं राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले. यावेळी सभागृहात गुरु नानक यांचा फोटो दाखवत राहुल गांधी यांनी भूमिका मांडली. शिवशंकर म्हणतात, घाबरू नका आणि घाबरवू नका. जे लोक स्वतःला हिंदू म्हणवतात आणि 24 तास हिंसा आणि द्वेष पसरवतात ते हिंदू नाहीत, असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांच्या भाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आक्षेप घेतला. राहुल गांधी यांचं भाषण सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या जागेवरून उभे राहिले आणि त्यांनी राहुल गांधी यांच्या भाषणावर आक्षेप घेतला. हिंदूंना हिंसक समाज म्हणणं हे चुकीचं आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील राहुल गांधी यांच्या भाषणावर नाराजी व्यक्त केली. राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांनी माफी मागायला हवी. हिंसेला धर्मासोबत जोडणं चुकीचं आहे. राहुल गांधी यांना संपूर्ण देशाची माफी मागायला हवी, असं अमित शहा यावेळी म्हणाले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी देखील विरोधी पक्षाचे कान टोचले. विरोधी पक्ष नेत्याने सभागृहाची गरिमा राखली पाहिजे, असं ओम बिर्ला यावेळी म्हणाले. यानंतर पुन्हा राहुल गांधी यांनी आपलं भाषण सुरू केलं. मात्र राहुल गांधी यांच्या या वाक्यावर विरोधकांनी राहुल गांधींना चोहू बाजूंनी हेरलं आणि त्यांच्यावर टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली. राहुल गांधी यांनी देखील आपल्याला नेमकं काय म्हणायचं हे सांगण्याचा अतोनात प्रयत्न केला. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधी यांच्या या विधानाचा काही अंशी का होईना पण नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता नाकारू शकत नाही. मात्र राहुल गांधी यांच्या या अशा विधानाचा फटका त्यांना आगामी निवडणुकीत बसणार की जनता त्यांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करेल हे पाहणं खरंच आता औत्सुक्याचं ठरेल. तर या खास रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबत आहोत, पण अशाच महत्त्वाच्या विषयाला घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत पाहत रहा न्यूज 24 मराठी.